बाई मम्मीला आज उपास आहे, फ्रूट नाही घेऊन गेले ना माझा जीव घेते फार. काही आणतच नाही, लगेच त्यांच्या घरात कीर्तन सुरू होतं. बाई माझी सून तर काही आणतच नाही, माझा लेक तर काही आणतच नाही. यांच्या राज्यात बाई काय कधी खायला भेटायचं. प्रत्येकांचे ना हेच डायलॉग असतात सगळ्यांचे, सासू सासऱ्यांचे. यांच्या राज्यात कधी काय भेटायचं. आमची लेखी होत्या त्यावेळेस एवढाला आणायच्या, आणि आता कुणी काहीच आणत नाही घरात. जस काय सगळे उपाशीच बसत आहेत. लय अवघड आहे. सफरचंद कशे रुपये किलो आहेत? काय 200? बाई 200 रुपये सफरचंद घेतलं कसं व्हायचं? परत म्हणते पण वरून मला 200चे सफरचंद घेऊन आली तू, आणि तुला अक्कल नाही का कमी करावं असं तसं. पण हे आता काय कमी करणार? काही कमी होते का? फक्त 10 रुपये कमी करते. ते परत म्हणते मला घरी गेल्यावर 50 रुपये कमी करायचे होते, मी असते तेवढं केले असते. बाई काय करू आता, मला काहीच का. 180 का? बरं 20 रुपये तरी कमी केले मी. कधीतरी माझा बार्गेनिंगचा फायदा झाला. अजून काय घ्यायचंय गड्या? सीताफळ पण यायला लागले का मार्केटमध्ये? बाय 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 बाय, कधीपासून यायला लागले. मस्त कच्चे कच्चे दिसू राहिले, पिकल्यावर तर लय मस्त गोड गोड लागत आहेत. बघत तरी पिकायला ठेवावं लागते नाही का. ते थोडे थोडे पिकलेले आहेत बरं का. घेऊ का नको काही समजाना. परत म्हणते सीझन नाही काय नाही, काही उचलून चलती घेऊन. म्हणजे घेतलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही घेतलं तरी प्रॉब्लेम आहे. लय अवघड असते यांचं खरंच. हेच घ्यावं लागते फक्त ऍपलच आणि काय, आणि केळी. म्हणजे ऍपल आणि केळीचा दोन्ही मिळून ज्यूस बनवता येईल. म्हणजे ज्यूस कसं त्यांना बनवून देता येईल आणि सोबत सोबत मला पण पिता येईल. म्हणजे कसं दोघांचं काम मागून जाईल. केळी द्या बरं. किती आहेत त्या? हे बघा इथं हे झालेले आहेत. हे जर बघितलं माझ सासू नाही, माझ सासू मला लय भांडत. म्हणून नाही ना, थोडे चांगले चांगले बघून द्या. हा 4 किलो वर ना जास्त वरती आहेत का? तुम्हीच देऊ राहिले ना बाई? 4 केळीवरती एक्स्ट्रा घेऊ राहिले. म्हणजे जरा सांगतो तरी सासू लागते. अहो 4 केळ मी एक्स्ट्रा घेऊन आले त्यांच्याकडून भांडून, मळच फुगिरी मारून मी माझी. घरी म्हणूनच दमत माणूस बाहेर गेल्यावर. हे बघा आणलेत फळ, सफरचंद आणि केळी. म्हणलं काही खाल्लं नाही सकाळपासून, माझ्या सासूने काहीतरी घेऊन जावं म्हणलं. खात्याल तरी. ऐक ना, एवढं महागाचं सफरचंद निकू. अहो 20 रुपये कमी करले त्याच्याकडून मी. 100 किती 200 म्हणत होता, मग 180 किलो, मग अर्धा किलो आणले. कशाला आणायचे बाई एवढे महाग? आणि केळी केळी 60 रुपये डझन. केळी 60 का 70 तेवढं डझन आहे. पण त्याच्याकडून ना 4 केळ्या आहेत ना एक्स्ट्रा घेतल्यात मी भांडू भांडू, माहितीये का. पण तुमचं शिकले मी. तू खाल्लं का? हा ना बाई, माझ्या सोबत राहू. खाल्लं का? पण तुला पण उपाशी, सोमवार आहे आज. नाही खाल्लं, खाईन आता. काय करते मी, याचा दोन्ही मिळून ज्यूस बनवते, आपण दोघी पिऊ. अरे दादाचा फोन. हॅलो. अरे कुठे आहे ताई? बोल ना दादा. काय करते? काय नाही, आत्ताच नगरवरून आलते. अरे मी बोलत होतो रक्षाबंधन येतोय, तर कधी येणार आहे घरी तू राखी बांधायला? अरे मी काय करते, तुला नाही यायला जमणार का? नाही नाही यार, कामामुळे मला नाही ना जमणार यायला. मी काय म्हणते, मग मी काय करेन, लगेच उभ्या उभ्या येईन आणि राखी बांधून परत घरी येईन. उभे उभे का 1-2 दिवस आधी ये ना. अरे कसं येईन, तू समजून घेणार थोडं. कारण हे बघ सगळ्या घरी पाहुणे रावळे येते, माझी नणंद येईन, मला कसं यायला जमन रे. अरे पाहुणे रावळे तर दरवेळेसच येत असतात तुझ्याकडं. हे रक्षाबंधन आहे, वर्षातनं एकदा येतो आपलं सण. ते पण बरोबर आहे. चल बघते मी काहीतरी, नाहीतर तू पण थोडं ऍडजस्ट कर यावेळेस. कारण यावेळेस कसं आहे, मामा मामी ते सगळे येणार आहेत नाही का, पाहुणे वगैरे. मग ते नाही, माझ्या सासूबाईंची नणंद पण येणार आहे, सगळेच येणार आहेत. मग थोडं तू पण ऍडजस्ट कर बघ. ऍडजस्ट नाही, तू काही पण करून ये बघ. बरं ठीक आहे, बघते मी. चालते, ठेव का जरा कामात मी. हा हा. ह्याला कसं समजून सांगू मी, याला काय कळणार आहे संसारातलं, कुठं काय असतं कसं असतं. जर माझी नणंद द्यायची म्हणल्यावर माझं सासू मला पाठवीन का? किती त्यांचं अवघड असतंय. परत असं असतं, नंदावाळे येते आणि तू तिकडे जाशील. काय माहिती आता काय होतंय काय नाही. किती कळत आहे ग माझ्या सुनाला, किती समजदार आहे माझी सून. भावाला घरी बोलू राहिले रक्षाबंधनला. आताची सुना कोणी बोलवतात का घरी भावाला? माहेर म्हणल्यावर तर लय उड्या मारिते आताची सुनाला, आईकडे जायचं म्हणल्यावर. नाही बाई, लय माझी सून समजदार आहे तेवढ्या कामाला. काय ग निकू?
काय काय बोलत होती तुझ्या भावाला तू? मी ऐकत होते काहीतरी तुझ्या भावासंग बोलणं चाललं होतं तुझं. नाही अहो काय नाही. हा काय? चल तिकडं चल तू, बाहेर बसू आपण हॉलमध्ये. चल. काय मम्मी? ऐक ना, हा मी असं ऐकले हळूहळू तुझ्या भावासंग बोलत होती, तू म्हणली भाऊ इथं राखी बांधायला घरी आहे माझ्या, मला काही यायला भेटणार नाही. हा मग त्याला हा? तेच सांगितलं की मला काय यायला जमणार नाही म्हणलं, तूच ये नाही का. ऐक ना, हे तुझं सगळं खरंय, पण वर्षातून एकदा रक्षाबंधन येतं बाई, 4 दिवस जावं लागत. भावाचंही मन समाधान होतो, आईलाही बरं वाटतं की माझी बहीण आली, माझी लेक आली, आईला वाटतं. आता मला कसं वाटतं कोमल 4 दिवस येवा राहा माझ्याकडं, तशी तू बी एक आईची लेक आहे. हा, मग त्याच्यामुळं तू काय कर, रक्षाबंधनला जा आणि 4-2 दिवस राहून ये बेटा. हा वय हा, हे असं माझं म्हणणं आहे. मी सगळं मागचं अहो, बघेन. जा. मला काय वाटलं मम्मी तुम्ही मला रागवता म्हणता की तुझ्या नंदेवाळी येऊ राहिल्या तर तू नाही. कशाला जाते असं तसं नाही 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 का. नाही. मी सगळं ऍडजस्ट करून घेईन, मागचं तू जाऊन ये रक्षाबंधन हा करून ना? बेटा. हा, असं नाही ना, प्रत्येकाचं मन ऐक ना, तू जाऊन आली ना, मी पण मामाकडे राखी बांधायला जाईन मग. हा का. हा, हा तुम्ही जा मग मग माझ्या आम्हाला हिशोबाने जाऊ. मामाकडे जाईन, नाही तर मी मग काहीतरी घरी बोलून घेईन, मला ऍडजस्ट झाला तर जाईन. आपलं घरचं ऍडजस्टमेंट नाही मग होण्यावर आहे. कशाला, मी एकदा आले का मग तुम्ही जा, तुम्ही जाऊन या मग 4-2 दिवस. तसं मामाचं काय येणं होतं? जाणं चालू असतं, नाही चक्कर पण तुम्ही असती. जायचं 4-2 दिवस, मग त्यांना बरं वाटन की बाबा माझी बहीण आली यावेळेस रक्षाबंधन. मला मामा सांगत होते मागच्या वेळेस कधी घरी येणार आहे हा म्हणून, तेव्हा नाही मागच्या वेळेस आलते तेव्हा का? म्हणत होते ना. हा, कधी येते बाई म्हणून सांगत होते मला. हम्म. त्याच्यामुळे प्रत्येक बहिणीचं प्रेम असतं ग भावावर, बहिणीची मायाला लाज नसते ग. बरोबर आहे. तुला अहो, माहितीये मला ना, काय वाटलं मी मामा त्याला आल्यावर म्हणले. मी किती रडत होते एक दिवस, माहितीये ना तुला. माहिती. हा, म्हणजे बहिणीची येडी माया असते. मी अहो, बहीण काय आहे भावासाठी आईप्रमाणेच असते. भावाला मी काय ते भाव एक वेळेस नाही लवकर बोलला तरी पण बहीण बोलत बहीण असते, स्वतःहून फोन करून. बोलते. स्वतःहून बोलते. मी तर लई वेळ बोलत असते बाई स्वतःहून, मला रावलं नाही ना, मला बारक्या मामाला फोन केल्याशिवाय करमत नाही. हम्म. आम्ही पहिले ना अहो, निकुलाई. लहानपणी बसून दिवस सोबत घालवलेले असतात बहीण भावाने. हा, म्हणजे सगळ्यांच्या वर एक मोठा दर्जा जो असतो ते असतो बहीण भावाच्या नात्याचा. ते नातं कोणतंच नातं ते जागा घेऊ शकत नाही बहीण भावाची. पण तुला एक सांग, आता मी पण लहानपणी आम्ही भाऊ भाऊ किती खेळालो एखादं, माझे आणि बारक्या मामाचे तेवढे भांडणं व्हायचे ना, मला अजून आठव येते. अहो, प्रत्येक बहीण भावात भांडणं हे ते चालूच असतं, पण भांडणानंतर जे थोड्या वेळ आपण बसतो हे करतो, परत जे स्वतःहून बोलणं आहे का त्याची मज्जाच वेगळी असते खरंच. मजा येईल. आणि ते कधी राग भाऊ बहिणीचं राहत नसतं. नसतो राहत. मला तर माझा भाऊ आहे ना असा उचलू आपटायचा, एवढा मारायचा मला, असं धिंगाणा घालत घालत आहे ना एवढा मारायचा ना, असं उचलून फेकून द्यायचा. उचलून फेकून तरी द्यायचं. थोड्या वेळाचे काय तो यायचा, दिदे धरे तुझ्यासाठी चॉकलेट, परत मग आम्ही गोड व्हायचो. असं राहत बहीण भावाचं प्रेम जगात कोणाचंच नाही, प्रत्येकाला तसंच वाटतं. मग. आता आजीला वाटत असेल माझी बहिणी माझ्याकडे यावा हा रक्षाबंधन, मग नाही वाटत? आता ते लहानपणीपासून सगळे सोबत खेळलेले, ते त्यांच्या 2 बहिणी. त्यांचे बी किती भांडणं व्हायचे, तिघांचे लई भांडणं व्हायचे, पण शेवटी ज्या टायमाला आणि बहिणी शेवटी हे दोघं काय करायचे, रेशमा दीदीला सांगायचे. म्हणजे त्या मोठ्या असून यांची धपाकोटी कोणासोबत चालायची, फक्त दीदी सोबत. कारण त्यांना काय वाटायचं की ही मोठी आहे, आपल्याला ही लय रौब शिकवती. हे मला सांगत आहेत ना, ही मोठी आहे, ही लय आपल्याला रौब शिकवती, मग हिलाच मारायचं, पडी घालायचे त्यांच्यावर आणि हे दोघं जण त्यांनाच कुटायचे. पण ती समजदार होती रेशमा पण बाई. मग त्या नव्हते मारित नाही यांना. हा. एवढ्या मोठ्या असून तरी त्या यांना मारित नव्हत्या का, तर जाऊ द्या माझे लहान बहीण भाऊ आहेत, ती कशाला कधीच त्यांना हात उचलून मारायचं? मारत नव्हती, कधीच अगं कोमल आणि ते दोघीचे लय भांडणं व्हायचे. बहिणींचं तर चालूच असतं हो, कशावरून पण, कपड्यावरून म्हणा कशावरून पण म्हणा, चालूच असतंय बहिणींचं. पण आता रक्षाबंधन आली, दिवाळी आली, तर असं वाटतं भाऊ बहीण सगळे एकत्र यावा. अगं आमची आता माझी एवढी वय झाली तरी मला असं वाटतं तरी वाटतच ना, किती जरी हा. काय झालं ना तरी बहीण भावाचं नातं हे असं असतं ना, कधी मला तुटू नाही भावाची जरी गोष्ट काढलं रडाल्यात. शकत. मग मला काय वाटलं माहितीये का, तुम्हाला बोलता आणि तुम्हाला खवळता आणि कशाला जाती काय जाती, पण तुमच्याकडून खरंच मला हे ऐकून ना मला लय बरं वाटलं की तू जा म्हणून तू 4 जाऊन ये, 4 दिवस दिवस नाही जा. का. ऐक ना, मुलगी कुठं आणि सून एकच आहे राव. मुलीचा आणि सुनात काय बदल आहे का, सांग बरं तू. काहीच बदल नाही. मानलं तर मुलगी आहे, नाही मानलं तर सुने सून आहे. त्याच्यामुळे आपण सून नाही मानायची बेटा, आपण लेकच मानायची, तर आपलं घर संसार पुढे चालन. बरोबर. आईची इज्जत कशी विचार करती, लेकाकडे बघत असती. शेवटी आपण जर अशी हानमार केली तर माझा लेक वनवाशी अनवाणी हिंड. शेवटी एकामेकाचा प्रेम सगळ्याला दिलेला आहे देवाने. बरोबर.
हे समज आता किती जरी लोकाला आपल्या कळत घरी नाही. घरात 4-2 भांड्याला भांडे वाजतेच, बस तेच. पण पुढे जाऊन काय होतं 2 दिवसांनी परत आपण गोडतो की कशाला काय धरून बसायचं बाबा. मग असंच किती असतं किती ना. प्रेम माणसाला, प्रेम म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग आणि मेन म्हणजे काय आहे, आजकालचं असं आहे की नाते टिकवले पाहिजे. टिकवले तर ते पुढे जाऊन टिकणार आहेत, नाही टिकवले तर काय आहे, पुढे ते वेगळंच होणार आहे. आणि या काळात 2 जागेवर टाइम नाही लागत. बरोबर. समजदारीने जर आपण समजदारीने जर वागलं तर सगळे, तू जर येड्यावानी पलीकडे गेली, मी जर रुसून बसले तर काही आहे का मजा यायच्या? काहीच नाही मग. हा? ऐक ना, सगळं जाऊन दे आता, तू जा बॅग भर आणि जा तू आताच निघ मग. आता हा आता नाही, उद्या जाते मी. नाही बाई, आताच जा. कशाला उद्या जाती? जा, मग एक तुला काम जाऊशी करते. वाटलंय ना, हा मी बॅग भरते. बॅग भरून जा मग. किती आवड असते नाही का माहेराला जायची, जायचं म्हणल्यावर किती सणक्यान निघाली बाई, किती आवड असते ग आई वडिलाची. मला जर आई असती तर मी नसते आवडीने गेली का रक्षाबंधनला माझ्या भावाच्या. आई गेल्यामुळं माझा भाऊ एकीकड, आम्ही एकीकड, आमच्या बहीण भावाच्या गाठी बिठी पडत नाही. किती अवघड आहे. आई पाहिजे पण जीवनामध्ये आईशिवाय प्रेम नाही आज. असं सण सुद्धा आलं की लगेच आईचं देण येतंय मला. थांब, माझा भाऊ पण मला असं घ्यायला आला असतं, चल बाई माहेरला म्हणून रक्षाबंधनला. देवाने आईच ठेवली नाही तर जायचं कोणा जीवावर आता. हा हा येते जा हा मग. मम्मी. हा. काय पुढे दे. जा मग. हा. मागची काही काळजी करू नको, मी बघते माग सगळं. तू अहो. म्हणशील आज जाते मी एक रातभर राहून, माग आले असतील मन माझे नंदा आणि ते, त्या काळजीने येशील तू नंदाच्या. नाही आता तुम्ही म्हणलं तर काय, तुमच्या सारखी सासू असल्यावर कोणती सून नाराज होईन बरं. नाही नाही, कधीच मी नाराज करून पाठवणार नाही सोनाला. हे का माहिती का की वर्षातून एकदा सण येतो बाई, 12 महिन्यातून आपण भावाला राखी बांधतो म्हणल्यावर कशाला हे करायचं. मग तुझं तुमच्यासारखी मस्त आलं सासू होतं. ना सगळ्यांना मी भेटायला जाईन आणि पाहिजे. ताबडतोब लगेच परत येईन. म्हणलं नको, 4-2 दिवस आणि रक्षाबंधन करू ना. बरं चला येते. चालेल, सावकाश जा. हा हा